नमस्कार मित्रांनो, आपल्या छोट्या ब्लॉग्समध्ये आपलं सरशी स्वागत आहे. तर आपल्या ट्रिपचा आजचा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण आज सकाळी मस्त उठलो. आता आपण जाऊ काल भैरवाच्या दर्शनाला आणि तिथून आपण वृंदावनला जाण्याची तयारी करणार आहोत. आणि आजचा आपला स्टे राहणार आहे वृंदावनला. चला तुम्हाला आजचा प्रवास दाखवतो. तर आता आपण आलो काल भैरव मंदिराच्या पार्किंगमध्ये. तर इथं पार्किंगचा असा विषय आहे, तिकडे पुढं सरकारी पार्किंग आहे आणि इथं जी पार्किंग आहे ती या दुकानवाल्यांची आहे. म्हणजे जर इथं तुम्हाला पार्किंगला गाडी लावायची असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रुपमधून कोणला तरी एकाला 100 रुपयाचा तो देवाला आरतीचा ताट घ्यायला लागेल. पूजाची थाली आहे ना जी ती घ्यायला लागेल. तर तुम्हाला इथं पार्किंगला लावू देतील. पण आम्ही काही घेतली नाही थाली बिली. आम्ही असेच जरा जुगाड लावला, जरा त्याला बाटलीमध्ये उतरवला आणि पार्किंगला गाडी लावून घेतली. मला दाखवतो तुम्हाला मंदिर वगैरे कसं आहे. तर मोबाईल अलाउड आहे का नाही, कसा काय विषय आहे ते बघूयात. चला. तर जरा इथं खाऊ घ्यायला थांबलो. इथं पेट्रोल पंप वगैरे काही नाही जवळपास. जरा खाऊ घेऊ घेतला आणि पेट्रोल पंप नव्हता तो हायवे लागल्यावर, म्हणून आता आम्ही या छोट्याशा पेट्रोल पंपावर थांबलो. इथे 1000 रुपयाचा डिझेल टाकला आणि बाकी पुढं HP चा चांगला पेट्रोल पंप भेटला का तिथं गाडी फुल्ल करू. बरोबर. हाँ जी भैया, कितना टाइम लगेगा अपने को वृंदावन पहुंचने में? 50 से 60 घंटा लगेगा. 50 से 60 घंटा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तू निकल. 10-15 किलोमीटर तरी. व्हाट क्या फगनी है? चाचा कौन सा गाँव है ये? इंदौक. विच जिला? जिला उज्जैन. उज्जैन. अच्छा, ये देखो चाचा के पास ये सब खाने को मिलता है. फक्त डिफरन्स एवढाच आहे, तुम्हाला इथं बालाजीची जागी बाबाजी भेटेल. चाय वगैरह रखते हो आप? उज्जैन आओगे तो चाचा का चाय पी के जाओ. तर गाईज आता जरा मी गाडी चालवतोय, नंतर दाखवतो तुम्हाला बाकीचा ब्लॉग. चला. तर मित्रांनो, आता आपण उज्जैनच्या पुढे आलोत. 130 किलोमीटरच्या पुढे जवळजवळ. तर पेट्रोल टाकायसाठी डिझेल टाकायसाठी उतरलेलो, थांबलेलो. आणि इथं पहिला पेट्रोल पंप असा बघतोय का ज्याच्यावर ऑफर आहे. 500ला 10, 1000ला 20, 2000ला 40 आणि 5000ला 100. आणि बोलतं बायोडिझेल दिलं. माणूस एक, टॅलेंट अनेक, असा यो आमचा कोंबडी. तब्बल वयाच्या 19व्या वर्षी दुनियाभरची कामा करून बसला यो पुऱ्या. ही अपेक्षा होती मला तुझ्याकडची. मस्त नाही तरी तुझा घर पण रस्त्याला आहे. पंक्चरचा दुकान टाक एक. कोंबडीच्या घरचे काका काकी जर बघत असतील तर माझी रिक्वेस्ट आहे की याला एक पंक्चरचा दुकान टाकून द्या. चला चला. कितने? 10 रुपये इसको. 10 रुपये. मस्तपैकी इथं पेट्रोल पंपाच्या बाजूला मस्तपैकी जेवायला बनवला. थांबलेलो मस्तपैकी दोन्ही गाड्या. आम्ही घरून जो सामान आणलेला टोपायपा सगळा घेऊन आलतो, त्यामुळे मस्तपैकी इथं बाजूला जेवण बनवला. आता भांडी घ्यासाठी पाणी आणायला झालेलं पंपावर मस्त तिथं. आणि पियाचा पाणी होता तोच दिला आम्हाला. अभी तो काम बनेगा बोला. इकडे कुठून शिकलास हे पॅकिंगचं काम? आणि मस्तपैकी आमच्या 2 गाड्यांमधून एक माणसं गेलीत चोरी करायला. क्यों रुके हो, क्या हुआ? आगे जाम लगा हुआ है. देख के आता रुको. इथं लागले जरा ट्रॅफिक. आम्ही राजस्थानमध्ये एक पिपलदा गाव आहे, त्या गावात थांबलोय का तर हायवेवरून ट्रॅफिक लागलेली आहे. म्हणून आम्हाला इकडून बाकी इथं जरा विचारलं आजूबाजूला तर गावातून गाडी टाकायला लागली काही. तर काय आता आपल्याला लवकर निघा तर आपल्याला ट्रॅफिक क्लिअर करायला पाहिजे, त्यासाठी थांबलो ना आता.
ट्रॅफिक क्लिअर केलं आहे. जास्त करून महाराष्ट्रातच गाड्या असतात. मोर दाखव ना प्रिया. काय आहे? तो बघा मोर. कितीला माहिती ना अजून 1,00,000 किलोमीटर. इतने तेजस्वी लोग हैं. सांगा यार, ब्लॉग मध्ये मी दाखवतोय. उतर गेली 480 उतर. किती किलोमीटर आहे कोंबडी? मला काय माहिती. तुला माहिती असेल तर मोबाईल मध्ये बघ ना. मला टाकते ब्लॉग मध्ये आता मी. तर सकाळी तर आता आपण राजस्थानमध्ये इंदरगड म्हणून एक जागा आहे, तिथं आहोत. तर विषय असा झाला आहे की आमची उज्जैनपासून जी वृंदावनपर्यंतची जर्नी होती सकाळपासूनची, ती म्हणजे एकूण होती ती काहीतरी 500 का 600 किलोमीटर, म्हणजे काहीतरी 9 तास लागणार होता आम्हाला पोचायला. पण आता आम्हाला ते वाटतं अजून इथून राहिला आहे 350 किलोमीटर बाकी, म्हणजे 350 किलोमीटरला पण अजून 4-5 तास लागतील आम्हाला तिथं पोचायला. आणि लेट व्हायचा प्रॉब्लेम असा, कारण असा की आम्ही जो मग अशी तुम्हाला गावात ट्रॅफिक दाखवली, त्या गावातून तिथून निघताना जो आम्हाला हायवे पकडायची जो टाईम गेला ना, तो एक्स्ट्रा टाईम गेला. कारण विषय असा की तिथं ट्रॅफिकसुद्धा लागलेली आणि दोन्ही साईडने ट्रॅफिक लागलेली. तरी तिथं पोलीस वगैरे होते म्हणून ती ट्रॅफिक लवकर सुटली आणि आम्ही तिथून तिथं लेट व्हायचं कारण असा की सकाळी याची तारीफ केली जरा मीनी, हवा भरली म्हणून यांनी. आता ये या वेड्या मुलाने आता ती माझी चुकी आहे ना, मशनीची चुकी नाही. काय केलं सांग, रे काय बाई. केलं सांग, काय केलं सांग तुझा काय तू सांग. मशीन 30-36 केली ती कमी झाली. यानी या पागल मुलाने तिथं टायरामध्ये हवा भरायची जागी हवा काढली टायरांची उलट. माणसाची चुकी. हा, माणसाची चुकी. आता माणूस पागल असेल, वेडा असेल तर काय बोलू शकतो आपण. काही नाही जाणार. लेट उठलं तरी काय हरकत नाही आपल्याला. चाय बोले, चाय चाय. तिला पैसे सांग. तर गाईज अजून आम्ही काय वृंदावनला पोहोचलो नाही. आता आम्हाला भेटला इथं पिझ्झा हट. पिझ्झा हट. सुमित काय खाणार? पिझ्झा पिझ्झा काय खाणार? अरे मी तर याच्यासाठीच थांबलेलो. हा तो पिझ्झा हट. तर मित्रांनो इथे झालाय पचका. काय आहे पण आहे का? तर थंडी यांच्या मेंदू मध्ये घुसलेली आहे गाईस. बघा, एक हत्ती आणि एक हत्तीचा पिल्लू पण नाही. चाल. तर आता वाजले 11:15. अजून वृंदावनला आम्ही काही पोचलो नाही. इथून 150 किलोमीटर आहे वृंदावन. अजून आता थांबलो जेवायला. नाही, 100 किलोमीटर आहे इथून. तर आता थांबलो जेवायला. आता यो एक उघडा भेटला आहे. तसा तुम्हाला बोललो असा मॅकडी काही भेटला नाही आम्हाला. नाही मॅकडी भेटला नाही, आपला यो भेटला पिझ्झा हट्समध्ये काय भेटला. तो पण हॉटेल आम्हाला काही जमला नाही. तिथला किचन वगैरे काही बरोबर नव्हता म्हणून आम्ही तिथून पण पुढं आलोत. आणि आता इथून वृंदावन आहे 90 किलोमीटर. आणि आता इथं आम्ही जेवायला थांबलोत. आणि आता वाजलेत 12:30. तर आम्ही सगळे इथे जेवायला थांबलोत. तर मित्रांनो आता वाजले 4. आम्ही इथं 3:30 वाजता पोहोचलो. आणि आम्हाला समजलेला की प्रेमानंद महाराजांची परिक्रमा वगैरे बंद झालेली. तर आता आम्ही सहज असं यूट्यूबला चेक केला, यूट्यूब आणि इंस्टाग्रामला. तर त्याच्यात निनाददादांनी चेक केला की परिक्रमा चालू आहे की नाही. तर निनाददाला दिसला का चालू आहे. तर लगेच आम्ही यूट्यूबला चेक केला की कुठं चालू आहे. तर राधागिरी कुंजजवळ परिक्रमा चालू आहे. तर आता आम्ही चाललोत. तर आपल्या नशिबात असेल की जर काही बघायला भेटणार असेल तर आम्ही चाललोत तिघेजण. बाकी सगळेजण झोपले. पुढे ट्रॅफिक आहे म्हणून गाडी आपण इकडं मागच लावले. राधागिरी कुंजच्या आम्ही 3 फंटर ही लाईव्ह बघून आम्ही चाललो.
आलेलो. विषय असा झाला का आम्हाला फक्त 5 मिनटं लेट झालं, फक्त 5. तरी आम्हाला असा लांबशी थोडासा दर्शन झाला, पण आम्हाला जवळ काही जाता आला नाही. तरी आम्ही सकाळी 9 वाजता परत येऊ. सकाळी 9 वाजता परत एकदा ते इथून गाडीमध्ये जाताना आम्ही परत येऊ. काही टेन्शन नाही घ्यायचं, आपण परत येऊ सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता आलो ना तर दर्शन होईल आपलं. सकाळी 9 वाजता नाही झाला तर आपण परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा निघू ना सकाळी तेव्हा परत येवायचं. आपण परत ट्राय करू. आपण जेवढे दिवस इथं आहे तेवढे दिवस रोज ट्राय करायचा. तर मित्रांनो, डे 2चा व्लॉग इथंच एंड करतोय. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.